तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल. इंदिरा आयव्हीएफ मध्ये 4-5 दिवस दाखल करण्यात चूक. तब्येतीतील सुधारणा होत नसताना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणं गरजेचं होतं. तसं न करता सूर्या रुग्णालयात नेलं. चौकशी समितीच्या तपासाचा निष्कर्ष. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाला पाठवलं पत्र. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्या. पोलिसांची मागणी. अहवालात ठोस निष्कर्ष नसल्यानं तुर्तास मंगेशकर रुग्णालयाला दिलासा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार. पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती. आदिवासी विकास विभागाच्या पुसद प्रकल्पाचं पथक यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा गावातील पाणी टंचाईच्या समस्येचा घेतला आढावा. यवतमाळच्या काठोडा गावातील घटनेनंतर प्रशासनाला जाग. गावात केवळ पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्याचा अहवालात समोर. आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायतीनं न दिल्यानं टाकीशिवाय इतर कामं अपूर्ण. यवतमाळच्या काठोडा पारदीवेड्यावर आदिवासी विभागाचं पथक दाखल. एबीपी माझाच्या दणक्यानंतर आदिवासी विकास विभागाची धावपळ. बंद पडलेल्या हँडपंपला सुरू करण्यासाठी सोलर पॅनल घेऊन पथक दाखल. वेदिका चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. पाईपलाईन टाकलेली असताना पाणी का मिळालं नाही त्याचीही चौकशीचे आदेश दिल्याची उईकेंची प्रतिक्रिया. आणि तालुक्यातील पाणी टंचाईवर तहसीलदारांसोबत बैठक. 7 दिवसात पाणी टंचाईवर तोडगा काढण्याबाबत सूचना दिल्या. स्थानिक आमदार राजू तोडसाम यांची माहिती. वेदिकाच्या मृत्यूला प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार. माजी शिक्षण मंत्री वसंत फुरकेंचा आरोप. नागरिकांचा बळी घेणारं सरकार. वसंत फुरकेंचं टीकास्त्र. यवतमाळमधील बालिकेच्या मृत्यूला भाजपचं सरकार जबाबदार. जलजीवन मिशन महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचं केंद्र आहे. नाना पटोले यांनी भाजपवरही सडकून टीका केली. बीडच्या आंबेजोगाईत एका महिला वकिलाला सरपंच आणि त्याच्या साथीदारांकडून जबर मारहाण झाली. गावातल्या लाऊडस्पीकर विरोधात महिला वकिलानं केली होती तक्रार. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी एक्सपोस्ट करत प्रकार आणला उघडकीस. बीड महिला वकील मारहाण प्रकरणी सरपंचासह 10 जणांवर गुन्हा दाखल. या प्रकरणाचा युसूफ वडगाव पोलिसांकडून तपास सुरू. गावात असलेल्या मंदिराच्या भोंग्याचा आवाज कमी करण्यावरून वाद. यानंतर अॅडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांनी पोलिसांकडे तक्रार केली. याचाच राग मनात धरून मारहाण झाल्याचा दावा ज्ञानेश्वरी अंजान यांनी केला. बीड वकील महिलेला मारहाण प्रकरणाला वेगळं वळण लागतंय. वकील महिलेला तिच्या घरच्यांनीच मारहाण केल्याचा ग्रामस्थांनी दावा केला. महिला वकिलाने खोटे गुन्हे दाखल केल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली. बीडमधील वकील महिला मारहाणी प्रकरणाची महिला आयोगानं दखल घेतली. मारहाण करणाऱ्या सरपंचासह 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. तातडीनं फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याचे महिला आयोगानं आदेश दिले. बीड मारहाण प्रकरणी दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. अत्याचार करणारे सर्व व्यक्ती एकाच आडनावाचे, त्यामुळे त्यांच्यामध्ये सरपंच होते की नाही हा तपासाचा भाग. वकील महिला या मारहाण प्रकरणी नीलम गोरेंचं वक्तव्य. एसपी आणि कलेक्टर यांच्याशी चर्चा केली असून योग्य त्या कारवाईला सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड महिला वकील मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील हा प्रकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देणारा असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. एक वकील असलेल्या महिलेला जर संरक्षण नसेल तर सामान्य महिलांचं काय, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी एक्सपोस्टद्वारे केलं आहे. पालकमंत्र्यांनी बीडसाठी वेळ द्यावा अन्यथा राजीनामा द्यावा. अॅडव्होकेट ज्ञानेश्वर अंजानाला झालेल्या मारहाणी प्रकरणात आरोपींवर मुकासारखी कारवाई करा. दीपक केदार यांचं वक्तव्य. हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक विभागात मराठीचा जागर करा. राज ठाकरेंनी मनसैनिकांना आदेश दिले. मराठीचा जागर करण्यासाठी साहित्यिकांची मदत घ्या. राज ठाकरेंच्या सूचना. शालेय शिक्षणात हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात मनसेचा शिवसेना भवना परिसरात आणखी एक बॅनर. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही अशा आशयाची बॅनरबाजी मनसेने केली आहे. मनसे कधी मराठी कधी हिंदू कधी बिंदू. संजय राऊतांनी टीकास्त्र उगारलंय. सागर बंगल्यावरून पोस्टची स्क्रिप्ट आली का, राऊतांनी सवाल केलाय. ज्या मंत्र्यांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचं परिपत्र काढलं त्यांना तरी भाषा चांगल्या येतात का. आदित्य ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र. तर भाषा शिकवायला यंत्रणा उभी करायला तुम्ही सक्षम आहात का, आदित्य ठाकरेंचा सवाल. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचा विरोध. हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घेण्याची सुकाणू समितीला अंधारात ठेवून ही निर्णय झाल्याचा दावा शिक्षणतज्ञ रमेश पानसेंनी केला आहे.
मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक झाली. हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत मनसेनं सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जीआर रद्द न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. नवी मुंबईतही मनसे विद्यार्थी सेनेचं हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची होळी करत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेची निदर्शन. ठाण्यातही पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमातील हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना हिंदी भाषेत लिहिलेलं पोस्टर पेपर मनसेच्या वतीनं जाळण्यात आलं. हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं बालगंधर्व चौकात आंदोलन. अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा मनसेचा विरोध. नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक करण्यात आली आहे. शेखसह एकूण 7 जणांना नाशिक सत्र न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दर्ग्याचं अतिक्रमण हटवताना झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. 21 पैकी 16 पोलिसांना 2 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला. नाशिकच्या काठेगल्ली ते पखाल रोड परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. दर्ग्याच्या जागेच्या दिशेने जाणारा रस्ता सलग 3ऱ्या दिवशी बंद आहे. आज रात्री रस्ता वाहतुकीसाठी सुरू होणार का याकडे लक्ष आहे. लवकरच भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून 24 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 24 पर्यवेक्षक प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेणार. कृषी विभागाच्या विनंती बदल्यांसाठी वर्ग क आणि ड यांचे संपूर्ण अधिकार कृषी आयुक्तांना असतील. याआधी बदल्या करण्यासाठी मंत्र्यांपर्यंत फाईल येत होती, त्यामुळे वेळ लागत असल्यानं निर्णय. तर वर्ग अ आणि ब मधील बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे काय. सोलापूरच्या डॉक्टर स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील यांचा जागतिक सन्मान झालाय. ऑस्ट्रेलिया राबवत असलेल्या एका अंतराळ मोहिमेत डॉक्टर स्वयंप्रभादेवी यांचं छायाचित्र, नाव आणि कार्य अंतराळात पाठवलं जाणार. पुणे शहरातील भिडे पूल 1.5 महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मेट्रोचं काम सुरू असल्यानं पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पुणे शहराच्या मुख्य भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याकडून रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह पलावा काटई उड्डाणपुलाची पाहणी. 31 मे पासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. ठाण्यात कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक झाली. थकलेली देणी न दिल्यास शासनाला न्यायालयात खेचू. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं हा इशारा दिला. कल्याण जवळील बल्याणी ते टिटवाळा दरम्यान केडीएमसीची धडक कारवाई समोर आलेली आहे. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई. आतापर्यंत 136हून अधिक अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त झाल्यात. जळगावमधील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटेंचा संशयित आरोपीला फोन गेला. ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयिताशी 352 वेळा फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलंय. तपासानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पुण्यातील धायरी भागात प्लास्टिकची बंदूक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा. 3 आरोपींना अटक झाली आहे. 3 दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी 25 ते 30 तोळं सोनं लुटलं होतं. भिवंडीच्या सिद्धार्थनगर परिसरात आंबेडकर जयंतीला तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्याला अटक. खोणी गावाच्या डोंगराळ परिसरात लपून बसलेल्या या आरोपीला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील संजय गांधी मार्केटच्या मागे असलेल्या भंगार दुकानाला आग लागली. फोम, वायर, टायर आणि प्लास्टिकच्या वस्तूंना लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट आले. आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे. धाराशिवच्या कसबे तडवळा गावात गोठा पेटल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. महावितरण कंपनीच्या डीपीला स्पार्किंग झाल्यानं आग, तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गटारातील पाण्यानं धुतलेले ताडगोळे विकणाऱ्याचा व्हिडिओ समोर आलाय. रत्नागिरीच्या खेड शहरातील ही घटना आहे. विक्रेत्याविरोधात संतप्त नागरिकांची पोलिसात धाव. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो. घुगरी प्रसादानं येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेची सांगता झाली. गावात घरोघरी जाऊन रब्बी हंगामातील नवीन ज्वारी, गहू, हरभरा अशा जमा केलेल्या धान्यातून घुगरी महाप्रसाद तयार करून देवीला त्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एलॉन मस्क यांची भेट घेतली. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातील विकासाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. छत्तीसगडच्या सुकमामध्ये 9 महिला नक्षलवाद्यांसह 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी दोघांना 8 लाख तर इतर दोघांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे. बिहारच्या दरभंगामध्ये मृत घोषित केलेला भोलाराम कुमार 12 दिवसानंतर जिवंत परतला. भोलारामच्या परतीनं पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. स्थानिक प्रशासनावरही ताशेरे ओढले गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.